तुमच्या घरामध्ये वयात आलेला मुलगा जर असेल किंवा मुलगी असेल तर ही मुलं खरंच काय विचार करतात हे थोडंसं आज भावनिकदृष्ट्या पाहूया. मुलं असं म्हणतात की आपण एकाच घरात राहतो पण आता बोलत नाही. आपण एकाच घरात राहतो, एकाच छताखाली, एकाच खोलीतून ये जा करतो, पण तरीही आपल्यातलं अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पूर्वी असं नव्हतं. लहानपणी आपण खूप बोलायचो. शाळेच्या गोष्टी, मित्रमैत्रिणी, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी आईबाबासुद्धा ऐकून घ्यायचे, हसायचे, कधी समजवायचे. पण आता घरात शांतता असते. सगळं काही बदललं आहे. पण ती शांतता सुखाची नाही. ती एक विचित्र बोचणारी शांतता आहे. मी माझ्या खोलीत असते, तुम्ही तुमच्या खोलीत तुमच्या कामात व्यस्त असता. आपण एकमेकांच्या जवळ असतो पण मनाने खूप दूर गेलो आहे. कधीकधी वाटतं आपण बोलणं का थांबवलं? तुम्ही विचारणं थांबवलं का? की मी सांगणं थांबवलं? शक्यतो दोन्ही झालं असावं. तुम्ही विचारता सगळं ठीक आहे ना, आणि मी नेहमीसारखं उत्तर देतो हो. पण त्या होच्या मागे खूप काही लपलेलं असतं. थकवा असतो, ताण असतो, गोंधळलेले विचार असतात. पण ते सगळं शब्दात मांडायला भीती वाटते. कारण कधीकधी असं वाटतं तुम्ही समजून घ्याल का? किंवा पुन्हा तेच ऐकायला मिळेल की हे काही मोठं ग्रेट नाही आहे, काही कठीण नाही आहे. आमच्या काळात असं नव्हतं. जास्त विचार करू नकोस. तो आता मोठा झाला आहे, तीही मोठी झाली आहे. आता स्वतः सांभाळेल. पण खरं सांगायचं तर मोठं होणं म्हणजे सगळं समजणं नसतं हो बाबा. आताही कधीकधी खूप गरज असते कोणीतरी ऐकून घेण्याची, कोणीतरी विचारण्याची. आपण एकाच घरात राहतो पण आता आपल्यामध्ये संवाद उरलाच नाही. जेवताना सगळे एकत्र बसतो पण प्रत्येकजण आपल्या आपल्या फोनमध्ये हरवलेला असतो. डोळ्यांना डोळे, नजरेला नजर भिडत नाही. मनं तर खूप आधीच दूर गेली आहेत. कधीकधी खूप इच्छा होते की तुमच्याशी सगळं मन मोकळं करावं, तुम्हाला सांगावं की मी माझ्या आयुष्यात काय अनुभवतोय, काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण मग पुन्हा तेच भीती, संकोच आणि न बोललेले शब्द. आणि दिवस असेच निघून जातात. आपण एकाच घरात राहतो पण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न आता कमी झाला आहे. कदाचित चूक कोणाचीच नसेल, नाहीच. फक्त वेळ, परिस्थिती आणि न बोललेले शब्द आपल्यात भिंत बनून उभे राहिले आहेत. पण अजूनही उशीर झालेला नाही. कदाचित एक छोटासा प्रयत्न पुरेसा असेल. एक साधा प्रश्न, एक खरं ऐकणं, एक प्रामाणिक संवाद. कदाचित पुन्हा सगळं आधीसारखं नाही होणार, पण थोडं जवळ तर येता येईल. कारण शेवटी आपण अनोळखी नाही आहोत, आपण कुटुंब आहोत. आणि कधीकधी फक्त कसा आहेस हा प्रश्नसुद्धा सगळं काही बदलू शकतो बाबा. मनातलं सांगायला थोडा घाबरतोच आहे, म्हणून आज तुम्हाला हे पत्र लिहिलेलं आहे. तेवढं वाचा आणि माझ्या भूमिकेतून विचार करा. धन्यवाद.